नागपुर में 1 मई महाराष्ट्र दिवस के अवसर पर कस्तूरचंद पार्क में मुख्य शासकीय समारोह का आयोजन किया गया। ये कार्यक्रम सुबह 8 बजे शुरू हुआ, जहां पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने ध्वजारोहण कर कार्यक्रम की शुरुआत की। इस समारोह में विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनि, प्रभारी पुलिस अधीक्षक रमेश धुमाल, अनेक गणमान्य लोक प्रतिनिधि, पूर्व स्वतंत्रता सेनानी और वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। ध्वजारोहण के उपरांत पालक मंत्री ने परेड में भाग लेने वाले विभिन्न पथकों का निरीक्षण किया। इस दौरान उन्होंने महाराष्ट्र के विकास में योगदान देने वाले अधिकारियों और कर्मचारियों को सम्मानित किया। पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने अपने हाथों से इन अधिकारियों को प्रशस्ति पत्र और प्रतीक चिन्ह देकर उनका उत्साहवर्धन किया। कार्यक्रम में देशभक्ति गीतों की प्रस्तुति, सांस्कृतिक कार्यक्रम और महाराष्ट्र की गौरवशाली परंपराओं को दर्शाने वाली झांकियां भी लोगों के आकर्षण का केंद्र रही। यह आयोजन न केवल महाराष्ट्र की एकता और समृद्धि का प्रतीक बना, बल्कि लोगों को अपने राज्य के विकास में सक्रिय भूमिका निभाने की भी प्रेरणा देता रहा। संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी बांधवांना आणि महाराष्ट्राच्या सर्व 14 कोटी जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो। आज कामगार दिवस आहे, कामगार दिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि कामगार दिनानिमित्त आमच्या सरकारने जे कामगाराकरता नवनवीन कायदे आणून कामगाराच्या जीवनाला स्तरेता दिली आहे, त्याबद्दलही मी माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचे आभार मानतो। आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आम्ही संकल्प केला आहे की 2029 पर्यंत देशाचे सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार, मोदींचं सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार, हे दोन सरकार, डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, मालमत्तेचं रक्षण करणे आणि जे काही शासनाच्या योजना आहेत किंवा योजना करावयाच्या आहेत त्या व्यवस्थितपणे पार पाडण्याकरता आमचा प्रशासन आणि शासन मिळून आम्ही महाराष्ट्राची सेवा करू। महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला बहुमत दिलं आहे। शेवटी आमच्यावर मताचं कर्ज आहे। मतदान जरी आम्ही घेतलं पण कर्ज घेतलेलं आहे आणि हे मताचं कर्ज इमानदारीने काम करून जनतेला त्या ठिकाणी 5 वर्षात दिलेले शब्द आम्ही पाळू।